नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सावली आणि सारंग आता दोघेही एकत्र येऊन आता सावलीसाठी आता जुगलबंदी करायला आलेल्या भैरवीचा सावली कसा माज उतरवते, राजकुमारचे भयानक सत्य कसे बाहेर येते. प्रेक्षकांनो, हे सगळं या रंजक एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता सावली ही रागवल्यानंतर आता अबीर आता बॉल घेऊन बाहेर येतो. तर तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो, काय रे, काय झालं छोटे सरकार, आणि एवढं का रागामध्ये आहात. तेव्हा आता अबीर म्हणतो की काय सांगू, तुमची लाडकी लेक बघा ना, अहो ना, तिने मला सगळ्याकडे बंदी घातली. शाळेत जायचं नाही, आता तर मोबाईलसुद्धा बघायचं नाही. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की तिला काय झालं काय माहिती, हल्ली ती ना माझ्यासोबतही तशीच वागते. तेव्हा आता अबीर म्हणतो की काय, तुमच्यासोबतही ती तशीच वागते का. तर जगन्नाथ म्हणतो हो ना. आणि जगन्नाथ म्हणतो की अबीर, मी काय म्हणतो, ओवीचा बाबा आहे ना, तो सुपर हिरो तुझा, तो तुला कुठेतरी फिरायला नेणार आहेत. मला काय वाटतं, जा ना त्याच्यासोबत फिरायला जाऊन ये आणि मज्जा कर. तेव्हा आता अबीर म्हणतो की अहो आजोबा, एकटा कुठे जाऊ मी. आणि अबीर म्हणतो की आईलासुद्धा सोबत घेऊन जातो, जर आई येत असेल तरच मी जातो, नाही तर अजिबात जाणार नाही. अबीरही आता अडून बसलेला असतो. आणि जगन्नाथ म्हणतो की आता तुझी आई तुझ्यासोबत कशी वागते बघितलं ना अबीर तू, आणि जर तू तिला तिकडे घेऊन गेला तर तिथेसुद्धा ती तुझ्यासारखी तशीच वागेल, आणि प्रत्येक गोष्टीत तुला ती अडवत राहील. इथे का बसला, तिथे काय केलं, तिथे जाऊ नकोस, इकडे जाऊ नकोस, त्याच्यापेक्षा तू एकटाच जा अबीर. आणि या विचार करत आता अबीर म्हणतो की बरोबर आहे आजोबा, तुमच्या बोलण्यातनं मला पॉईंट दिसतोय. आणि जगन्नाथ म्हणतो की अबीर आता गडावर जायचं, आणि तिथे मुसळधार पाऊस असेल तर अबीर खुश होतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की तिथे गडावर गेल्यावर नंतर मुसळधार पावसात मग ती बाजरीची भाकरी आणि कांदा, तर लगेच आता अबीरच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि अबीर म्हणतो की मग ते पिठलं. आणि लगेच आजोबा म्हणतात की मी सुद्धा तिकडे आलो असतो रे, पण मला ना खूप कामं आहेत, आणि तू जाशील एकटा. तर अबीर आता म्हणतो की हो. आणि लगेच आता जगन्नाथची काठी आता खांद्यावर टाकत खुश होऊन नाचत अबीर म्हणतो की मला बी गडावर येऊ द्या किरा, आणि कांदा भाकर खाऊ द्या किरं. आणि आता हसतच अबीर निघून जातो. आणि अबीर आता जायला तयार झालेला असतो. बरोबर आयडिया काढून जगन्नाथने अबीरला आता जाण्यासाठी तयार केलेली असते. आणि इकडे आता भैरवी आता तिच्याजवळ आलेला तो गुरुकुलातील सावली शिकवतानाचा व्हिडिओ आता राजकुमारला दाखवते. आणि राजकुमार आता तो व्हिडिओ बघताच आता पूर्ण चक्रावून गांगरून गेलेला असतो. राजकुमारचा डोळ्यावर विश्वासच बसत नसतो. आणि प्रत्येक वेळी राजकुमार तो व्हिडिओ मागे पुढे करून बघत असतो. तर लगेच आता भैरवी म्हणते, राजकुमार, अरे तू कितीही व्हिडिओ मागे पुढे करून बघितला तरी ती सावलीच आहे. आणि लगेच आता राजकुमार विचार करतो की मी तर 8 वर्ष समजत होतो सावली गेलीये, मेलीये ती, पण नाही, सावली जिवंत आहे. आणि राजकुमारच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येत असतात. राजकुमार त्याच्या स्वतःच्याच हाताने त्याच्या थोबाडात मारत असतो. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो, 8 वर्ष ती सावली कुठे लपून बसली होती. आणि विचार करत आता राजकुमारला आठवतं स्वर सावली संगीत गुरुकुल. आणि मी एवढा विचार करून आत्ता माझ्या डोक्यात येते. आणि लगेच राजकुमार डोक्याला हात लावतो. आणि इकडे आता भैरवी म्हणते की राजकुमार, अरे किती निश्चिंत होतास तू. 8 वर्ष सावली मेली या भरोशात तू एकदम निश्चिंत राहिलास. आणि लगेच आता भैरवी म्हणते की सावली जिवंत आहे राजकुमार. तर राजकुमार आता भैरवीच्या माणसावरती ओरडत म्हणतो की हे मार्क, अरे तो खंड्यात जिवंत आहे की नाही याचा तपास लावलाय की नाही. तर भैरवी म्हणते, राजकुमार आवाज खाली करायचा. आणि आता भैरवीचा माणूस म्हणतो की मी ना दिवसभर ट्राय करतोय त्याचा मोबाईल, काही वेळा स्विच ऑफ येतोय, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याचं लोकेशन शोधून काढीलच. आणि त्यानंतर आता राजकुमारला आता सगळं लक्षात येतं. आणि राजकुमार म्हणतो की अच्छा, म्हणजे ओवी त्याच गुरुकुलमध्ये सावलीकडे शिकायला जात होती. आणि लगेच आता भैरवी म्हणते की ओवी कोण ही. राजकुमार म्हणतो, सारंगची मुलगी. आणि सारंग तिला गुरुकुलमध्ये सोडवायला जात होता, म्हणजे सारंग आणि सावली एकमेकांना भेटले असणार आणि एकमेकांसोबत बोललेही असणार. असे म्हणत राजकुमार पुन्हा आता डोक्याला हात लावतो. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की त्या सावलीचा मुलगा जिवंत आहे की नाही हे मला आता खंड्याकडून कळेल, पण तो खंड्या जर एकदा मला सापडला ना, त्याचा कोथळाच मी बाहेर काढील. आणि आता भैरवी म्हणते की मार्क, काय वाटेल ते करा, आकाश पाताळ एक करा, पण मला तो माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि भैरवी म्हणते की तो खंड्या का कोण, तो माझ्या समोर मला हवा आहे, आणि काही जरी झालं तरी त्याला शोधा. तर मार्क म्हणतो की मॅडम, मी त्याला लवकर शोधून काढतो. आणि इकडे आता भैरवी उठून उभा राहते आणि म्हणते की त्या सावलीचा कसा निकाल लावायचा ना ते मी बघते. आणि सावली पाताळात जरी लपून बसली ना तरी मी आता तिला शोधून
काढीन म्हणजे काढीनच. आणि इकडे आता मोनिका आणि अमृताला आता तिलोत्तमाने बोलावलेलं असतं आणि दोघीही तिथे येताच आता अमृता ही विचार करत आता येरझाऱ्या मारत असते. तर मोनिका म्हणते की आईने कशाला बोलावलंय तुला, काही माहिती आहे का? हा जोडत अमृता म्हणते की गप्प बस. तर मोनिका म्हणते तूच काहीतरी केलं असणार. अमृता म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे. आणि तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा येताच आता दोघीही तिलोत्तमाला म्हणतात की आई काय झालं, असं अचानक काय बोलावून घेतलंय? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की काहीच माहिती नाही का तुला? आणि तिलोत्तमा म्हणते की जसं काही माहितीच नाही असं माझ्यासमोर नाटक करू नका. मोनिका म्हणते नाही आई मला खरंच माहिती नाही काय झालंय. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की आता मी तुम्हाला सांगते सावली परत आली. तर आता दोघीही तिलोत्तमाकडे बघतात आणि तिलोत्तमा म्हणते काय झालं, ऐकून शॉक नाही बसला का? याचा अर्थ ही गोष्ट तुम्हा दोघींना अगोदरपासून माहीत होती. आणि ते ऐकताच अमृता मोनिका एकमेकींकडे बघतात. तिलोत्तमा म्हणते की प्लीज नाटक करू नका आणि माझ्यापासून गोष्टी लपून सुद्धा ठेवू नका. आणि त्या मूर्ख भैरवीमुळे हे सगळं चव्हाट्यावर आल्याचे आता तिलोत्तमा बोलते. आणि मोनिका म्हणते की आई तुम्ही बातम्यांमधनं बोलताय काय? आणि मला सुद्धा त्या बातम्या बघितल्यानंतर धक्काच बसला. आता तिलोत्तमा म्हणते की अमृता ओवीला तू स्वतः त्या गुरुकुलमध्ये गाण्याच्या क्लासला घेऊन जायची, मग तुला कळलं नव्हतं का त्या ओवीच्या गाण्याची टीचर कोण आहे म्हणून? आणि अमृता म्हणते की मी ओवीला सोडवायला जायचे, पण तिची परत येण्याची वेळ झाली की मी तिला तिथूनच परत घेऊन यायची. मी टीचर वगैरेचा कधी विचारच केला नाही. आणि मोनिका म्हणते की मी तर त्या सावलीला आयुष्यात कधी भेटलेली नाही आहे, तेव्हा माझा यामध्ये काहीच संबंध नाही आहे आई. आणि मोनिका म्हणते की आई पण यापूर्वी तुम्ही तिला जाऊन भेटला होतात का? तर तिलोत्तमा रागाने म्हणते मोनिका तुझं डोकं बिकं फिरलं की काय? अगं तू शुद्धीवर आहे का? ती पोरीला मी जाऊन भेटू काय विचार करतेस तू? मला तिचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता तू तिला भेटली नाही आहेस का? तर अमृता म्हणते अजिबात नाही. तर तिलोत्तमा म्हणते की मग आता तिला भेटायचं. आणि अमृता म्हणते की आई मी तिला का आणि कशासाठी भेटू? तिलोत्तमा म्हणते की तिला का भेटायचं नाही हे सगळं मी तुला नंतर समजावून सांगेन. आणि आता तिलोत्तमा म्हणते की आता त्या पोरीची नस कुठे आणि कशी दाबायची ते मला माहिती आहे. येतंय का तुझ्या मोनिका लक्षात? आणि तिलोत्तमा ठामपणे निर्धार करून विचार करत म्हणते की किती जरी मोठं वादळ आलं तरी त्या पोरीची सावली माझ्या घरावर पडता कामा नाही. आणि इकडे आता सारंग त्याच्या कारमधून ओवीला घेऊन आता जगन्नाथच्या घरी येतो. तर पटकन आता अबीर पळतच आता सारंगकडे येतो आणि ओवीला भेटतो. दोघेही उड्या मारू लागतात. तर आता अबीर ओवी म्हणतात आता गडावर जायचं आणि दोघेही खुश होतात. सारंग आता त्यांना गाडीमध्ये बसायला सांगतो. आणि आता सारंगचे आभार मानत जगन्नाथ म्हणतो की सारंग तू हे सगळं करतोय मला फार समाधान वाटतंय. आणि एवढ्या आता अवघड काळामध्ये तू हे सगळं करतोय, तुझे आभार कसे मानू ना तेच कळत नाही. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की सारंग आवो माझ्या ना अबीरला घेऊन मीच बेळगावला जाणार होतो, पण या कठीण परिस्थितीत मी सावलीचा नवरा म्हणून सावलीच्या पाठीमागे उभा राहीन म्हणतोय. तर सारंग व्यंकटेशकडे बघतो आणि व्यंकटेश म्हणतो की सावलीचे मित्र म्हणून तुम्ही आम्हाला जी काही मदत करता त्याबद्दल तुमचे आभार. आणि सारंग म्हणतो की या अशा वातावरणामुळे ना सावलीची काय अवस्था होत असेल याची माहिती आहे मला. आणि सारंग म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, अबीरची मी व्यवस्थित काळजी घेईन. आणि इकडे आता सारंग त्याच्या कारमध्ये बसून आता अबीरला तेथून घेऊन जाता क्षणी त्याच वेळेस आता पाठीमागून भैरवी कारमधून तिथे येते आणि दरवाजा उघडत भैरवी जगन्नाथ समोर येते आणि म्हणते की सावली कुठे? जगन्नाथ म्हणतो माहिती नाही. तर आता भैरवी पुढे जाऊ लागतात. जगन्नाथ त्याची काठी भैरवीला आडवी घालतो आणि ते बघून आता भैरवी म्हणते की तू हे दाखवून दिलंस की सावली इथेच आहे. आणि जगन्नाथची काठी बाजूला करून आता सावली अशी हाक मारत आता भैरवी आतमध्ये जाऊ लागते. तर जगन्नाथ म्हणतो की भैरवी तुला कोणत्या शब्दात सांगू सावली नाही आहे म्हणून? भैरवी काहीही ऐकायला तयार नसते. तर इकडे आता सारंग हा अबीर ओवीला घेऊन आता त्याच्या गाडीतून जात असतो. आता इकडे अबीर ओवीला सांगत असतो की माझी किती दिवसापासूनची इच्छा होती सिंहगड बघायची, पण आज हिरोमुळे ना ती पूर्ण व्हायला लागली. आणि लगेच आता अबीर म्हणतो की सुपर हिरो मला 2 मिनटं तुमचा फोन देता का? तर सारंग म्हणतो की काय गाणे ऐकायचे का? आणि अबीर म्हणतो की मला ना आमच्या शाळेतून काय होमवर्क आला आहे ते बघायचे, गाणे तर नंतर लावूयात. आणि इकडे आता अबीर म्हणतो की सुपर हिरो मला काही कळत नाही, कालपासून आई ना माझ्याशी एकदमच वेगळेपणाने वागते, माझ्याशी हसत नाही, बोलत नाही, मला शाळेत जाऊ देत नाही, मला मोबाईल घेऊ देत नाही, काय झालंय तिला काय माहिती. आणि इकडे आता भैरवी ही घराच्या मध्ये जाताच आतमध्ये येताच आता मोठ्याने ओरडत म्हणते की सावली कुठे? तू कोणत्या बिळात लपून बसली आहे? बाहेर ये,
पाठीमागून आता जगन्नाथ तिथे येतो आणि भैरवीला म्हणतो तुला किती कोणत्या शब्दात सांगू सावली इथे नाही आहे म्हणून. आणि इकडे आता भैरवी जगन्नाथला म्हणते की मला माहिती आहे जगन्नाथ सावली घरातच आहे. आणि भैरवी मोठमोठ्याने पुन्हा सावलीला हाका मारू लागते. जगन्नाथ म्हणतो की सावली घरात नाही आहे भैरवी. आणि भैरवी म्हणते जस्ट शट ऑफ जगन्नाथ सावली इथेच आहे. आणि पुन्हा मोठमोठ्याने भैरवी सावलीला हाक मारू लागते. आणि भैरवी मोठ्याने म्हणते की हे बघ सावली तुझी गुरु तुला स्वतः भेटायला आली. सावली तू कुठे प्लीज बाहेर ये. आणि बोट करत आता भैरवी म्हणते की बाळा आज तुझी खरी परीक्षा आहे आणि जर तू खरंच माझी शिष्य असशील ना तर तू बाहेर येशील. आणि लगेच आता भैरवी म्हणते की बाहेर ये सावली. आणि कुणाला लपून घाबरून बिळामध्ये बसलीस तर लगेच आता जगन्नाथ म्हणतो की माझी सावली घाबरणारातली नाहीये. आणि जगन्नाथ म्हणतो की ती फक्त गप्प बसली आहे ना कारण तिच्यावरती ते संस्कार आहे. तर भैरवी म्हणते हे असे लपून बसण्याचे संस्कार आहेत का आणि हे असे तुझे संस्कार आहेत का त्या सावलीवरती लपून बसण्याचे. असे आता भैरवी बोलताच आता पाठीमागून माई माई असे करत आता सावलीचा आवाज निघतो. तर भैरवी पाठीमागे बघते आणि सावली आता भैरवी समोर येते. आणि सावलीला बघताच भैरवीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि आता सावलीला बघताच आता भैरवीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि मोठे डोळे करून एकटक नजरेने भैरवी फक्त काही क्षण सावलीकडे बघते. आणि भैरवीला आठवतं की आता आपण कसं आता लहानपणापासून सावलीला आता तारासाठी तिच्या गाणं तिचा आवाज विकत घेतला. आणि आपण त्यासाठी आपल्या नवऱ्याच्या कसा विरोधात गेलो. आणि हे सगळं आता भैरवीला आठवतं. आणि त्या क्षणी ज्या वेळेस आपण तारा आणि सावलीच्या गाण्याचा प्रोग्राम ठेवला आणि सारंगला सत्य समजताच सारंगने स्टेजवर कसं अनाऊन्समेंट केलं की सावली आजपासून तू कुणाची सावली बनून राहणार नाहीस. आणि त्या क्षणी आता सावलीच्या आवाजाचे सत्य हे सारंगने कसं जगासमोर आणलं हे सगळं आता भैरवीला सावलीकडे बघून आठवतं. आणि त्याच वेळेस आता व्यंकटेश हा सावलीच्या पाठीमागे उभा राहतो. तर भैरवी व्यंकटेशकडे बघते. इकडे आता सारंग हा अबीर आणि ओवीला घेऊन कारमधून गाडीमधून जात असतो. आणि इकडे आता ओवी म्हणते की आता ना टीचर गुरुकुलामध्ये गाण्याचे क्लाससुद्धा त्यांनी बंद केलेत. मला ना तर खूप मोठी इच्छा होती की मोठी गायिका व्हायचं. आता मी कसं होऊ. तेव्हा आता अबीर म्हणतो की ओवी तू काळजी करू नकोस माझी आई असते ना बघ. आता मी तिला सांगितलंय आता माझी आई ना गाण्याचे क्लास घरीसुद्धा चालू करू शकणार आहे. आणि ओवी म्हणते की खरंच. आणि आता ओवी म्हणते की बाबा म्हणजे आता मी गाण्याच्या क्लाससाठी अबीरच्या घरीसुद्धा जाणार आहे. आणि दोघीही आता नाचू लागतात. आणि इकडे आता सावली ही भैरवी समोर येताच आता भैरवीला आठवतं की आपण सावलीच्या आईवडिलांना कसं सांगितलं होतं की हिच्या गळ्यामध्ये साक्षात सरस्वती आहे आणि मला सावलीला संगीत शिकवायला आवडेल. आणि आपण कसे आता सावलीने या दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर सावलीच्या सणकण कानाखाली मारली होती. आणि सावलीच्या हातावरती गरम कोळसा ठेवून आपण विस्तव आणि कसा सावलीचा हात जाळला होता हे सगळं आता भैरवीला आठवतं. आणि इकडे आता ते सगळं आता भैरवीला आठवता क्षणी सावली आता भैरवीकडे बघत असते. आणि सावली म्हणते की तुम्ही आज स्वतःहून माझ्या दाराशी आलाय आणि तेव्हा मी तुमचा आशीर्वाद घेते. तर जगन्नाथ म्हणतो की सावली तिच्या का तू पाया पडते. सावली म्हणते की बाबा गुरुचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तर भैरवी हसते. आणि लगेच आता सावली पाया पडताच भैरवी सावलीच्या खांद्यावरती दोन्ही हात ठेवते आणि म्हणते सावली सावली अगं तू तर जरासुद्धा बदलली नाहीस आहे तशीच आहे. आणि भैरवी म्हणते की हा पण चेहऱ्यावरती थोडा ग्लो वाढलाय. तर सावली म्हणते की माई पण तुम्ही खूप बदललायत. आणि भैरवी म्हणते की तूच मला बदलायला भाग पाडलंच नाही तर माझं आयुष्य किती साधं सरळ होतं. आणि भैरवी म्हणते की तुझ्यासाठी आणि तारासाठी माझे किती मोठमोठाले प्लान होते सावली पण सगळे प्लान तू फिसकटून टाकले आणि धुळीस मिळवले. आणि भैरवी म्हणते की सावली तू काय केलं माझ्या सगळ्या प्लानवरती पाणी फिरून माझं सगळं अस्तित्वच तू उधळून टाकलंस. आणि भैरवी म्हणते की म्हणून मला हे असं नवीन आयुष्य जगावं लागतंय सावली. तर सावली भैरवीकडे बघत गालातल्या गालात हसते. आणि पुन्हा सावलीच्या दोन्ही खांद्यावरती हात ठेवत भैरवी म्हणते की पण का ठाऊक कुणास ठाऊक आज ना मला तुझी खूप आठवण येत होती सावली. आणि भैरवी म्हणते की का माहितीये का कारण ही भैरवी वजे जुनं काहीच विसरत नाही सावली. आणि बोट करत आता भैरवी म्हणते की मी असं ऐकलंय तू आता मेंदळ्यांच्या घरी राहत नाही आणि सारंगही तुला कायमचा सोडून गेलाय म्हणे. आणि आता जगन्नाथकडे हात दाखवत भैरवी म्हणते की हा तुझा भाडोत्री बाप किती दिवस तुला माझ्यापासून वाचवणार आहे सावली. आणि सावलीकडे बघत आता भैरवी म्हणते की सावली तेव्हा तू तयार राहा.
कारण आता गुरु शिष्याच्या जुगलबंदीचा नवा अध्याय सुरू होतोय आणि सावलीकडे बघत दोन्ही हाताने टाळ्या वाजवत आता भैरवी म्हणते की सावली खूप मज्जा येणार आहे सावली. आणि रागाने सावलीकडे बघत आता तिरपे डोळे करत आता तन तन पाय आपटत आता भैरवी तिथून निघून जाते आणि सावली सुद्धा आता भैरवीकडे बघते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही सावलीची काळजी करत आता राजकुमार आता दोघेही समोरासमोर बसलेले असताना तेवढ्यात राजकुमारचा मोबाईल वाजत असतो. तर मोनिका तो मोबाईल राजकुमारच्या हातात देत म्हणते की ही भैरवी तुला सारखी सारखी का फोन करते राजकुमार. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि रागाने तिलोत्तमा आता राजकुमारकडे बघते. आणि आता इकडे तिलोत्तमा विचार करते की जी गोष्ट घडायला नको होती तीच गोष्ट घडली आणि मला त्याचीच भीती वाटते. तर मोनिका म्हणते की कसली गोष्ट. आणि आता इकडे तिलोत्तमाने प्लान केलेला असतो आणि तिलोत्तमाने अमृताला सावलीकडे पाठवलेलं असतं आणि सावलीची खरी माहिती घेण्यासाठी आता अमृता ही सावलीच्या घरी येताच आता व्यंकटेशसुद्धा तिथेच असतो. आणि आता अमृता ही सावलीच्या लग्नाचा विषय काढते आणि म्हणते की सावली अगं तुझं लग्न कधी झालं आणि कसं झालं. तर ते ऐकताच आता व्यंकटेश आणि आता सावलीला मोठा धक्का बसतो. इकडे आता व्यंकटेश हा आतमध्ये जाताच आता सावली आता अमृताला म्हणते की सारंगने सुद्धा लग्न केलं ना. तर ते ऐकताच आता अमृताला धक्का बसतो आणि अमृता म्हणते की सारंगने लग्न काय बोलते सावली. सारंग अजूनही तुझ्या आठवणीत बिगर लग्नाचा आहे. आणि ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते की अमृता वहिनी खोटं का बोलताय आणि ओवी ही सारंगची मुलगी आहे ना. तर आता ओवी ही सारंगची खरी मुलगी नसल्याचे सत्य आता अमृता सावलीला सांगताच सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. आणि सारंगने आपल्यासाठी आणि अजूनही लग्न केले नसल्याचे सत्य आता सावलीसमोर येताच उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि सारंगचं अजूनही लग्न झालेलं नसल्याचे सत्य आता सावलीसमोर येऊन सावलीने सुद्धा लग्न केले नसल्याचे सत्य आता अमृतासमोर कसे येते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.